नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक जीकेचा भाग पाहणार आहोत। मी प्राध्यापक वाय.टी. मुंडे सर। मागे आपण वृत्तपत्र, त्यांचा इतिहास, भारतातील वृत्तपत्र, महाराष्ट्रातील वृत्तपत्र पाहिलेला आहे। मी आता काय केले, त्याच्यातले प्रश्न घेतलेत महत्त्वाचे। एमपीएससीला आलेले प्रश्न घेतलेत, त्यात कंबाईनला आहेत, यूपीएससीला सुद्धा आलेले एक दोन प्रश्न आहेत, पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत आणि कॉमन प्रश्न फिरतात। मग त्यावर थोडी चर्चा होईल आणि नोट्स ते जरा पाहिलं तरी तुम्ही काही वाईट नाही, त्याची प्रिंट आउट काढली असतील तर ते नोट्स पहा, म्हणजे क्लिअर आपला भाग होऊन इथं जाईल। ठीक आहे, तर आता आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत की गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने डॅडॅश या साप्ताहिकातून लिखाण केले। पहिला प्रश्न, आता सखोल विश्लेषण आहे, तुम्ही असं याला इजी समजू नका, जास्त तुम्हाला मुद्दे हेच देणार आहे। विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे। प्रश्न घेतलेत मुद्दाम, याचा एक व्हिडिओ आपण केलाय। पहिला प्रश्न, लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख। दुसरे एक आहेत सार्वजनिक काका, यांनी पुणे येथे 1870 मध्ये सार्वजनिक, दिसते का, हे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि ह्याचंच नाव, या सार्वजनिक सभेचं नाव 1867 ला पुणे असोसिएशन होतं किंवा पुणे असोसिएशन। बघा थोडं इतिहास, आता हे मी थोडं एक्स्ट्रा मुद्दा कुठे गेलो, सार्वजनिक काकाकडे गेलो। सार्वजनिक काका वेगळे, लोकहितवादी वेगळं, तुम्ही लिहून घेणार आहात। लोकहितवादी या नावाने, टोपण नावाने कोण लेखन करत? गोपाळ हरी देशमुख। कुठल्या वृत्तपत्रात लेखन करत? तर उत्तर आहे माझं प्रभाकर। तुम्ही जर पाहिलं असेल, प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ लाड यांचं नाही, भाऊ महाजन यांचं आहे। तर गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचं हे वर्तमानपत्र प्रभाकर आहे। आणि या प्रभाकरमधून असा शब्द तुम्हाला पुढे येणार आहे, शतपत्रे कोण लिहिली, असा प्रश्न उलटा येऊ शकतो। प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे, खरं तर शत म्हणजे 100 होतो, पण खरं तर हे 108 वृत्तपत्राचा संच होता। तर हे कोणी लिहिले, असा प्रश्न इथे येऊ शकतो। तर माझं उत्तर 2 आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचे। पर्याय बी आले पाहिजेत, इतका अभ्यास आपल्याला वाढवला पाहिजे। दर्पण मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे। सुधाकर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे आणि दीन बंधू नाहीये, दीन मित्र आहे। आता खरं तर हे दोन्हीही 1888 चे आहेत, जेव्हा वादविवाद झाल्यानंतर हे बोललेलं आहे आपण माग। पुढे गेल्यानंतर पुढील हा प्रश्नाचं उत्तर झालं, एक्स्ट्रा गोष्टी शिकल्यात आपण। 20 प्रश्न आहेत, 20 मार्काची टेस्ट समजा तुमची। पुढील वृत्तपत्रांची किंवा हे व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही प्रश्न सोडवा अगोदर आणि मग हे व्हिडिओ चेक करा। स्थापनेच्या कालानुक्रमाने मांडा। काळ म्हणजे काय? अगोदर घडलेली घटना अगोदर। तर मी काय करतोय, प्रत्येक वृत्तपत्राचा, आता दीनबंधू 1877 चा आहे, दर्पण 1832 वर्षाचं सालचं आहे, हे 1841 ला सुरू झालेलं आहे आणि 1888 ला सुरू झाले। वर बोललो होतो मी की हे पण 1888 ला होतं, हे पण 1888 ला। म्हणजे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचाच STI 15 ला प्रश्न आहे, खाली 13, 17 रिपीट होत असतात प्रश्न, म्हणजे इथलं नॉलेज इथं कामाला येते। प्रभाकर पुन्हा 1841 ला इथं जर केला असतं तर इथं आला असतं, आणि दर्पण तर सगळ्यालाच माहित आहे, त्यामुळे काही विषय नाही। मग ते जवळपास सगळे दीन मित्राच्या जागी दीनबंधू घेतले। बघा, वरचा प्रश्न आणि खालचा प्रश्न जवळपास सारखाच दिसतोय, म्हणजे आपल्याला अभ्यास वाढवावा लागेल की पर्यायातून शिकावं लागेल। तर आजचे पर्याय हे उद्याचे प्रश्न असू शकतात। मग सगळं प्रथम कोण आहे? सगळ्यांना माहिती आहे, दर्पण आहे। बी अगोदर येईल, बी, मग बी सगळीकडेच आहे, बी 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 बी। मग पुढे बघा, 1841 सी येईल, बी सी एकाच पर्यायात आहेत। माझं उत्तर आहे 4, BCED हे माझं उत्तर आहे। तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। कृष्णराव भालेकर
यांनी 1877ला सुरू केलं होतं पुणे येथून. दीनमित्र यांचेच आहेत. आणि लक्षात कसं ठेवा, दीन म्हणजे गरीब, दीनदुबळा गरीब, गरिबांचा एक भाऊ आहे, बंधू आहे, आणि एक गरिबांचा मित्र आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग जवळचा कोणता आहे तर बंधू भाऊ आहे, अगोदर आलाय, नंतर दीनमित्र आलाय, असे लिंक लावू शकतो. पुढील कोणत्या वर्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध आहे? अतिशय जबरदस्त प्रश्न, चांगला प्रश्न आहे. तर गोविंद विठ्ठल कुंटे, आताच आपण पाहिलं की यांचंच नाव आहे भाऊ महाजन. मग यांनी प्रभाकर सुरू केलेला आहे, धूमकेतू सुरू केलेला आहे, आणि ज्ञानदर्शन हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. पण काय सुरू केलेलं नाही? ज्ञानोदय आणि ज्ञानसिंधू हे तुम्हाला त्या नोट्समध्ये पाहायचंय, विसरायचं नाही. ज्ञानोदय आणि ज्ञानसिंधू हे दोन्ही वर्तमानपत्र 1842ला सुरू झालेले आहेत. ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे यांनी सुरू केलेला आहे, तात्या छत्रे त्यांना पण म्हटलं जाते, छत्रे. आणि ज्ञानोदय हे खरं तर हे दोन्ही वर्तमानपत्र इंग्रजीच्या प्रचारासाठी केले होते, किंवा ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी आपण म्हणू शकतो. तर हेनरी व्हॅलेंटाईन यांनी हे सुरू केलंय, हे ज्ञानोदय. आणि ज्ञानदर्शन मात्र यांचं आहे. आणि दुसरं एक आहे, हे सगळे ज्ञानवाले लक्षात ठेवा बरं, एकदा लिंक लावून, ज्ञानप्रकाश. आता तिथं मी शिकवलं, तिथं एवढं समजलं असं नाही, कारण की तिथं यादीच होती. इथं चांगल्यापैकी आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र 1849ला कोण सुरू केलंय? तर उत्तर आहे कृष्णाजी रानडे. आणि हेच मराठी भाषेतील पहिलं दैनिक आहे, दैनिक, दिवसाला दररोज निघणार. मराठी भाषेतील पहिले वर्तपत्र म्हणलं की दर्पण आहे, ते साप्ताहिक होतं, 7 दिवसातून एकदा यायचं. पण दैनिक म्हणलं की आपलं उत्तर आहे ज्ञानप्रकाश, जे कृष्णाजी रानडे यांनी सुरू केले 1849ला. आणि 1904 पासून ते मराठी भाषेतील पहिलं दैनिक झालंय. दररोज निघणारं दैनिक, 7 दिवसातून एकदा निघणारं साप्ताहिक, 15 दिवसातून एकदा निघणारं पाक्षिक, दर महिन्याला निघणारं मासिक, दर 2 महिन्यातून एकदा निघणारं द्विमासिक, 6 महिन्याला 6माही आपण हे म्हणतो, आणि वार्षिक वर्षाला निघणारं. चालू घडामोडीची एक वार्षिक निघत असते वर्षाला, हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. महाराष्ट्रात वर्तमानपत्राची सुरुवात, महाराष्ट्रात म्हणले, भारतात नाही, भारतात बंगाल गॅजेट येईल. जेम्स ऑगस्टस हिक्की, भारतीय वर्तमानपत्राचे जनक कोण, असा प्रश्न आपण तिथं पाहिला होता. इथं हे नाही येणार. मग तर आपलं उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. आणि आपल्या नोट्समध्ये पहिलंच आहे महाराष्ट्राच्या इतिहासात, तर ते पहा तुम्ही. 1789 मध्ये. हे खरं तर इंग्रजीतलं आहे, मग आपल्याला कळालं पाहिजे. तर मिस्टर मॅकलिन नावाच्या ग्रहस्थानी हे काढलेलं आहे बॉम्बे हेरॉल्ड. बघा, STI मेन्सचा प्रश्न कंबाईन प्रीला रिपीट झालेला दिसतोय. 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वर्तमानपत्र बॉम्बे हेरॉल्ड आहे, 1789 त्यानंच दिलंय. मग ऍड करायचंय आपल्याला, तेच प्रश्न रिपीट आहे. भारतीय भाषेतून, चांगला प्रश्न आहे, तिथं सांगलं ऑनलाईन मध्ये, मी सांगले का नाही आणि तुम्ही लिहून घेतले की नाही पहा. भारतीय भाषेतून म्हणलंय, भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वर्तपत्र कोणतं आहे? समाचार दर्पण हे बंगाली भाषेतून सुरू झालेलं वर्तमानपत्र होतं. तर 1818ला हे वर्तमानपत्र सुरू झालेलं आहे. इंग्लिश व्यक्तीनं केलेलं आहे, बंगाली. ठीक आहे. पुढील वर्तमानपत्रे, आता इथं गोंधळ होऊ शकतो वरवर वाचणाऱ्याचा. बंगाल गॅजेट लिहून येता तुम्ही, पण भारतीय भाषे, हे बंगाल गॅजेट इंग्रजीमध्ये होतं आणि जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी काढलंय. ठीक आहे. इथं मात्र तुमचा कस लागणार आहे राज्यसेवा मुख्याला. एखादी जोडी माहिती असली तरी उत्तर निघू शकते. तर हंटर खंडेराव बागल यांचा आहे. या जरी जोडी माहिती असेल, C चं 2, तर माझं उत्तर 3 आहे. अर्थातच 1 चं 4 आहे. जागृती भगवंतराव पाळेकर आहे. राष्ट्रवीर श्यामराव देसाई आहे. ब्राह्मणोत्तर व्यंकटराव गोडे यांचं आहे. तर हे थोडे टप मधले आहेत, जे मागच्या पानावर आपल्या नोट्स मध्ये आहेत. एखादी पाठ ठेवा, मला वाटत नाही पोलीस भरती लेवलला येईल, पण MPSC ला रिपीट होऊ शकतो, कंबाईनला पण येऊ शकतो. 1842 साली डॅडॅश या वर्तपत्रातून लेखनामधून इंग्रजी भाषेचं प्रभुत्व मिळण्यासाठी गरज अधोकृत केली गेली.
आता इथं मी मुद्दाम प्रश्न का घेतला असेल, हा तुमचा अभ्यास थोडाफार बी असेल तर पर्याय कसे कट करू शकता तुम्ही आणि एमपीसी पर्यंत कसं जाऊ शकता. पहा इकडं, मराठाची सुरुवात 1881 ला झालेली आहे, 2 जानेवारीला. दीनबंधू आपण पाहिले 1877 ला सुरू झालेला आहे आणि दीन मित्र 1888 ला पाहिलं होतं. 18चा इथं 11चा पाडा म्हणता येईल, 77 88. मग दर्पणची सुरुवात 1832 ला झाली, पण 1840 लाच बंद पडलं ते. आणि आताच बोललो होतो मी वर की ज्ञानोदय आणि ज्ञानसिंधू 1842 ला हे 2 वर्तमानपत्र सुरू झाले. आणि मग मुद्दा तोच आहे, क्षणात विद्यार्थी कट करल हा तर येऊ शकणार, हा पण येऊ शकणार, कारण की 1842 साल म्हणतंय हे बंद पडलेलं आहे सुरुवात जरी झालं तरी. आणि मराठी भाषेतला असल्यामुळे त्याच्यावर इंग्रजीचा काही विषय नाही. आणि दिग्दर्शन नावाचंच बाळशास्त्री जांभेकरनं 1840 ला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, भौतिकशास्त्राचे त्याच्यात विषय मांडण्यासाठी त्यांनी सुरू केलेलं होतं. मग हा एक मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे. असे कमी डेटावर बी आपण जास्त, आणि हे तर कॉमन, मराठा हे इंग्रजी भाषेतील आहे, दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र आहे, हे कराय हवं. आणि राहिलं तरी मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे घेतलंय कशाला प्रश्न, मग स्ट्रॉंग बनला पाहिजे आपला विद्यार्थी आणि जिल्ह्यात पहिला आला पाहिजे. मग काही जण म्हणतील एमपीसीचा आहे, अरे बाबा हेच येते खाली. पोलीस भरतीचे मी पुढले 10 प्रश्न घेतलेत, पहा आता. हे पण सोपं आहे. होम रूल चळवळीचा प्रचार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला, तर 1914 ला हे 2 वर्तमानपत्र सुरू झाले, कॉमन विल आणि न्यू इंडिया. हरिजन महात्मा गांधीचा हे त्या नोट्स मध्ये आपण पाहिलंय. इंडियन ओपिनियन असल, नवजीवन असल, यंग इंडिया असल आणि हरिजन, 4 वर्तमानपत्र मी पाठ करायला सांगलेले आहेत तुम्हाला. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. माझं उत्तर आहे अ आणि ब. हाच प्रश्न 2022च्या सुद्धा आमच्या मेन्सला विचारला होता. फक्त इथं होम रूल चळवळ त्यांनी विचारलं नाही. त्यांनी असं म्हणलं की ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे कोणती, उत्तर हेच होतं अ व ब. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मौलाना आझाद यांनी चालू नियत केलं. UPSC 2018च्या प्रीचा प्रश्न आहे. अल हिलाल हे उत्तर आहे. अल हिलाल, अल बलाग नावाचे 2 वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले आहेत. कॉम्रेड व हमदर्द. मोहम्मद अली जिना नाही, मोहम्मद अली जोहर आहे. दोन्ही महत्वाचे आहेत, कॉम्रेड आणि हमदर्द. इंडियन सोशलिस्ट नावाचं वर्तमानपत्र 1905 ला कोण सुरू केलंय, तर श्यामजी कृष्ण वर्मा. आणि लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोण केली, हा एक कॉमन प्रश्न खूपदा आहे. क्रांतिकारकांचं घर होतं ते हक्कांचं. इंग्लंडला जे स्कॉलरशिप मिळायची तिथं राहायसाठी, विनायक दामोदर सारखे, मॅडम कामा यांच्यासारखे कितीतरी क्रांतिकारक तिथं वास्तव्यात होते. मदनलाल धिंगरा असतील, येथे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर इंडिया हाऊसची स्थापना. हा सर चला, तर अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र पाहिलंय आपण. कॉम्रेड आणि हमदर्द हे वर्तमानपत्र मौलाना आझाद तर अब हिलाल झालं. तर मोहम्मद अली जिना बऱ्याच पुस्तकात दिलंय त्यांनी. तर मोहम्मद अली जिना नाही, मोहम्मद अली जोहर आहे. आणि मोहम्मद अली जिना यांचं डॉन वर्तमानपत्र आहे, ते 1941 ला सुरू त्यांनी केले. ते नंतर बघू आपण. इथं द इंडियन सोशलिस्ट यांची चर्चा केली होती, तर इथं लिहून बी दिला तर तुम्हाला की श्यामजी कृष्ण वर्मांनी काय काय स्थापन केले. तर इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे केली आहे. जमीनदार जाफर अली खान यांचं पण वर्तमानपत्र जमीनदार आहे, हे आपल्या नोट्स मध्ये आहे. खालचा प्रश्न, अमेरिकेत गदर हे वर्तमानपत्र डॅडॅश यांनी सुरू केले. गदर वर्तमानपत्र असो का गदर ही संघटना असो, तर हे आहे लाला हरदयाळ यांनी. आता अर्थातच लाला लजपतराय यांच्यासोबत कन्फ्युज होऊ शकते, पण हे पर्याय कटायसारखे आहे तुमचे जर हुशार असलात तर. 1800च्या काळात आणि हा 1900चा काळ आहे. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र जे सुरू केले, तर बाळशास्त्री जांभेकर हे त्यांचे जनक आहेत. बाळशास्त्री जांभेकर. तर पहिले वर्तमानपत्र कोणतं सुरू केलंय बघा. मुंबईला म्हणजे नवी मुंबई, चंद्रपूर, ठाणे 23च्या भरतीत 3-3दा आलेला प्रश्न आहे. कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना आला पाहिजे. तर दर्पण आहे आणि 6 जानेवारी 1832 ला सुरू झालेलं हे वर्तमानपत्र. 2 भाग होते खरं तर, त्यामध्ये एक इंग्रजी पण भाग होता आणि एक मराठी होता. पण मराठीचा काही ना काही भाग इथं सुरू झाल्यामुळं आपण त्याला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणतो, पण हे साप्ताहिक होते. मग मराठी भाषेतील पहिलं दैनिक
ज्ञानप्रकाश हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे कृष्णाजी रानडे यांनी 1849ला साप्ताहिक सुरू केलं होतं, पण 1904 पासून ते दररोज निघायला लागलं, त्याला आपण दैनिक असं म्हणतो. मग पुढे गेल्यानंतर संवाद कौमुदी तर तुम्हाला कॉमन माहित आहे, राजाराम मोहन रॉय यांचा आहे. प्रश्न पण त्यावर खूप आलेले आहेत. मग बघा, सुधारक नावाचे वर्तपत्र कोणी सुरू केले, तर आपण पाहिलंय की मराठा व केसरी. तर तुम्हाला माहित आहे हे 2 जानेवारी 1881 आणि हे 4 जानेवारी 1881 ला सुरू झालेला आहे. याची भाषा होती इंग्रजी आणि याची भाषा होती मराठी. याची चर्चा महागाई तिथेही केलेली आहे. याचे पहिले संपादक होते लोकमान्य टिळक आणि ह्याच ग आगरकर, गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक, हे आपण पाहिलेलं आहे. मग यांच्यामध्ये आधी सुधारणा करायची की आधी स्वातंत्र्य, यावरून 1887 मध्ये भांडण झाले. त्यानंतर सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे, तर गोपाळ गणेश आगरकर, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर सोलापूरला बुलढाण्याला असा 2-3दा प्रश्न आलेला आहे. लोकमान्य टिळकांचं आले. पुन्हा एकदा बघा, केसरी व मराठा हे 2 वर्तमानपत्र, ह्याच इथं सांगले तुम्हाला मी. आणि गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, त्यांनी 1880ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आहे. 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली आणि त्या अंतर्गतच 1885ला फर्ग्युसन कॉलेज, जे पुण्यातील प्रसिद्ध आहे, ते इथं खूप सारे प्रोफेसर म्हणून प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण होते, त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम कोण केलंय, असे एमपीएससीने प्रश्न विचारलेत. तर 1885ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. लोकमान्य टिळकांनी 1893ला सार्वजनिक गणेशोत्सव व 1895ला शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरा करायचं पण त्यांनीच उत्सव सुरू केलेलं आहेत आणि त्यावर परीक्षेत खूप सारे प्रश्न येतात. तर केसरी व मराठा हे लोकमान्य टिळक उत्तर असलं पाहिजे. बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र 1927ला कोणी सुरू केलं, यावर आपण मी महाराष्ट्राच्या वर्तपत्रामध्ये 5, खरं तर 4 आहेत, एक नाव बदललेलं 5वं काढून दिलं, तर मी आता वर्ष लिहितो. 1920ला मूक नायक होतं, 1927, 1928 आणि 1930 आणि 1956ला त्याचंच नाव बदललं, असं आपण काहीतरी इतिहास पाहिलेला आहे. ओके, मग पहा 1920ला मूक नायक, तर 1927ला हे आहे बहिष्कृत भारत. पण बहिष्कृत हितकारणी सभा ही संघटना जी स्थापन केली ती 1924ला आहे, पण हे वर्तपत्र 27ला. इथं कन्फ्युजन करते तुम्हाला ते. पुढे गेल्यानंतर इथं समता नावाचं वर्तमानपत्र आहे 28ला, समता. नंतर 30ला आहे जनता आणि जनतेचं नाव इथं 56ला झालेलं आहे प्रबुद्ध भारत. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला ज्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं 1935ला येवला येथील, नाशिक येथील सभेत की मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी त्यांनी दीक्षा नागपूर येथे घेतली. मग दीक्षाभूमी कुठं आहे? नागपूरला. त्यांची समाधी मात्र दादर चैत्यभूमी मुंबईला आहे, नागपूरला नाही. ठीक आहे, तर ह्यांचा थोडा इतिहास बघले तर आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ते या दोन्हीत कन्फ्युजन होऊ शकते. माझं उत्तर आहे दीनबंधू 1877, कृष्णराव भालेकर, हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी 1833 मध्ये हरिजन हे सुरू केलेला आहे. हरिजन हा शब्द दलितांसाठी त्यांनी सुरुवातीला वापरला. ईश्वराचे लोक आहेत, ईश्वराचे, हरीचे म्हणजे ईश्वरांचे, असा त्यांनी शब्द वापरला आहे. हा प्रश्न पुणे चालकला येऊन गेलाय, वरचा गोंदिया चालक. महत्व कळालं पाहिजे. असा काहीतरी बाहेरचा प्रश्न येतो आणि तुम्हालाच मार्क मिळाले पाहिजेत. बॉम्बे क्रोनिकल हे वर्तपत्र कोणी सुरू केले? तर फिरोजशाह मेहता, ज्यांना मुंबईचा सिंह असं म्हटलं जातं, असे फिरोजशाह मेहता जे मुंबईचे बराच काळ नगरसेवक होते, महानगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे, असे फिरोजशाह मेहता हे उत्तर असलं पाहिजे. हा एक प्रश्न चांगला आहे, थोडं लक्षात ठेवा. 1835ला भारताचे गव्हर्नर जनरल झाल्यानंतर लॉर्ड चार्ल्स मेटकाफ यांनी, मेटकाफ
असलं पाहिजे. तर यांनी काय केलंय, भारतीय वर्तपत्रावर जे काही म्हणजे हे होते, काही जर हे केलं होतं त्यासाठी, तर त्यांनी ते मुक्त केलेत बंधनातून. म्हणजे तुम्ही काही लिखाण करू शकता, अटी व शर्ती काही ठेवल्या नाहीत. पण 1878ला लॉर्ड लिटन नावाचा एक गव्हर्नर जनरल, म्हणजे तेव्हा व्हाईसरॉय आला, आणि त्यानं मात्र खूप सारे निर्बंध वर्तपत्रावर टाकले होते. मग त्या अगोदरच चार्ल्स मेटकाफ यांनी 1835ला वर्तपत्रावर निर्बंध हटवल्यामुळं भारतीय वर्तपत्राचा जो मुक्तीदाता आहे तर चार्ल्स मेटकाफ यांना म्हटलं जाते. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शेवटचा आणि लास्टचा प्रश्न आहे, हाही बरा आहे, खूप IMP हाही आहे याच्यात. राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र आपल्या नोट्समध्ये आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात बघा तर दादाभाई नौरोजी यांचा आहे. तर ज्ञानसिंधू तात्या छत्रे यांचा आहे, यालाच वीरेश्वर छत्रे सुद्धा म्हणले. ज्ञानप्रकाश मराठी भाषेतील पहिलं दैनिक कृष्णाजी त्र्यंबक रांडे. नेटिव्ह ओपिनियन पण महत्वाचं आहे, नोट्समध्ये आहे आपल्या सगळं. नेटिव्ह ओपिनियन स्थानिक लोकांचं मत, तर विना मंडलिक शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो. आणि इथं फरक लक्षात घ्या, इथं जर इंडियन ओपिनियन असेल, इंडियन ओपिनियन भारतीय लोकांचं मत, ओपिनियन म्हणजे मत, तर ते मात्र महात्मा गांधी यांचं वृत्तपत्र आहे. तर माझं उत्तर पहिल्याचं 4 एकावन्नच उत्तर निघते, तर उत्तर 2 आहे. तर असा खूप सोपा भाग. आता आपण थोडे असे प्रश्न ऍड करणार आहोत, तुमचं वाचन व्हावं आणि कुठंतरी मेसला जाताना चहाला एक कमी वेळात जरी हे व्हिडिओ पाहिलात तर तुमचा नक्कीच फायदा होईल, दर्जेदार माहिती तुम्हाला मिळेल आणि अभ्यासात पुढे जाईल. ठीक आहे, थांबूया आपण.